कमी केल्याचा दाखल्यावर सही पाहिजे होती. रेशन कार्डचं जे दाखला आहे ना, तर नाव कमी केल्याच्या जागेवर तुमची साईन हवी होती. तुम्ही त्याची आहात का आपण? ते कार्यालयात. ठीक आहे, ठीक आहे. किती वाजेपर्यंत आहात सर? पण आता पाऊस पण चालू असतो थोडं. 6 वाजेपर्यंत ना? ओके सर, थँक्यू. माहेरच्या रेशन कार्डवरचं नाव कमी करून सासरच्या रेशन कार्डवर नाव लावायचं होतं. त्यासाठी नाव कमी केल्याचा दाखला आणण्यासाठी आम्ही सांगोलला गेलो होतो. त्याचबरोबर मला माझ्या आधार कार्डवरचं नावही चेंज करायचं होतं, म्हणजे माझं सासरचं नाव लावायचं होतं, जेणेकरून मला मतदार यादीमध्ये इकडे सासरी नाव लावता येईल. पण पाऊस एवढा जोराचा सुरू झाला की काय सांगायलाच नको. ऊन पडले आणि त्यात पाऊस सुरू आहे. आमच्या सांगोलचा पाऊस पहा आज आलाय किती दिवसातून. लोक वाहत्या गंगेत हात धुते, तो पडत्या पावसात पाय धुवायला लागलाय. वाहत्या गंगेत हात धुतात, माझ्या नवऱ्यानं पडत्या पावसात पाय धुतलेत बघा. दहा मिनिटच पाऊस झाला आणि बघा लगेच ऊन पडलं. आणि रस्त्यांची अवस्था पहा. इथं ना तासभर सुद्धा पाऊस झाला नाही आणि रस्त्याची ह्या अवस्था, सगळं खड्ड. पहिल्यापासून रस्ते पाऊस काय झाला? अरे काय सुधारणा करतात का नाही? रस्ते तसेच आहे म्हणून त्याला तसंच ठेवायचं असतं. असं मोठे खड्डे. बाबू चला घ्या लवकर. काय पाणी आहे की आपल्याकडे? हो का? त्यांना पण घ्या असतील तर विचारून घ्या. काय बांगला तुम्ही दोघी? हो. वहिनी काही खरेदी करायचं आहे का? नाही. 5 मिनिटात पाऊस सुरू, पाऊस बंद. वैतागून गेलो रे बाबा. आज दिवसभर प्रत्येकच कामासाठी खूपच वेटिंग करावं लागलं. मध्ये पाऊस पडत होता, त्यामुळे जागोजागी थांबावं लागलं. पण त्यामध्ये एक चांगली गोष्ट पण झाली की यांचा एक बालमित्र गाठ पडला आणि तो शेजारीच राहतो, पण असं बाहेर जाणं कधी जमतच नव्हतं. मग त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवला. ते नको म्हणत होते तरी आम्ही त्यांना मिसळपाव खाण्यासाठी फोर्स केला. एक बाळ ते घरी ठेवून आले होते, त्यामुळे त्यांना घरी जाण्याची घाई होती, पण आमच्यामुळे ते थांबले. त्यासाठी त्यांचे खूप आभार. आणि आजचा दिवस एकंदरीत खूप छान गेला. उद्या भावाचा उपास आणि परवा दिवशी नागपंचमी. आमच्या इकडे गावाकडे ना असं चुडा आणि पाटल्या प्रत्येक सणाला घालायची पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.